हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. हरिओम हरिओम. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. काय देऊ? का आणलंय मला इथं? आता नाही का माझं कॉलेज बंक होत? अरे आपण महाराजांच्या दर्शनाला आलोय ना, फुल हार घेऊन आणि मग जाऊया ना. हा अगं पण त्या महाराजांसाठी माझं कॉलेज का बुडवू मी? हरिओम हरिओम. अरे बाबा, जग बुडणार तसं महाराजच वाचवणार. मग तुझं कॉलेज बुडालं तर काय झालं? अरे महाराजांचा आशीर्वाद मिळालाय की सगळं सुरळीत होईल बघ. हो, महाराज माय फूट. हरिओम हरिओम. ए गप्प बस, काहीतरी बोलू नकोस तू. तुला माहितीये तुझ्या बाबांचं किती श्रद्धा आहे या महाराजांवर, आणि माझी पण आहे. आणि तू आता गप्प बस, काहीतरी बोलू नको, बाबा ओरडतील. द्या. चला, झालं का? हा आले आले. हा चला. नमस्कार सर. नमस्कार. कधी आलात? आत्ता सर. हो छान छान. या बाबा ध्यानाला बसलेत, या दर्शन घ्या. सर या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 हरिओम हरिओम. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. हरिओम हरिओम. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. हरिओम हरिओम. दादा, हे बाबा इकडेच असतात काय? हे महाराज तर आता स्वर्गात गेलेत. त्यांचे शिष्य जगद्गुरु सदानंद महाराज आहेत आश्रमात. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. लय मोठे महाराज आहेत वाटतं. मोठं असं का तसं जगबुडी होणार आहे. महाराजांचे शिष्य आणि भक्तच वाचणार आहेत जगबुडीमध्ये. होय काय? आणि महाराज? महाराज तर सगळ्यात आधी लई मोठं महाराज आहेत. त्यांच्या पायात आलेला कुठलाच माणूस खाली हात जात नाही. महाराजांचा आशीर्वाद मिळता सगळ्यांची साडेसाती गायब होते. कोण कोण असतं इकडं? महाराज, त्यांचे शिष्य आणि भक्त. ते महाराज काय करतात? भक्तांच्या अडचणींचं निवारण, सत्संग, मार्गदर्शन सगळं होतं इथं. भक्तांना सदानंद बाबा महाराज सुखी आयुष्याचं मंत्र देत असतात. हार घ्या, फुलं घ्या, बाबांचा आशीर्वाद घ्या. सगळी साडेसाती दूर होईल तुमची. होय काय? मी बी जाताना बाबांचा आशीर्वाद घेतो. चला येतोय. हो थांबा थांबा, इकडे इकडे एक मिनिट. हे घ्या, माझ्याकडनं हार घेऊन जावा. चांगलं माणूस दिसतायसा. घ्या. धन्यवाद. हरिओम हरिओम. मामा, हे असं चोरासारखं मागच्या दरवाजाने का चाललोय आपण? त्याच्या पुढच्या दरवाजाने जाऊ की? अरे पप्या, ही मागची एंट्री का नाही, फक्त खास माणसांसाठी असती. म्हणजे चोरासाठी म्हणा की. हो मामा, मामा सॉरी सॉरी सॉरी, ऐका मामा. हो हो मामा. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 मामा मामा सॉरी सॉरी, तुम्ही मोठं चोर, मी छोटा चोर. हरी ओम हरी. एकदम गप्प बसायचं. आगाऊपणे बोलायचं नाही काय महाराजांसमोर. हा चल ये. हा
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 चल की बोलो हरि गोपाल मी काय म्हणतो हे बरं आहे की मी आदर ते आदर मिळतोय पैसा ते पैसा बक्कळ मिळतोय मी काय करतो गळ्यात माळा मिळा घालतो 2-3 भजने शिकून घेतो आणि बसतो बाबा म्हणून चलशील का चल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 मामा काय आहे काय या खोलीत जरा टाइम थांबशील काय बस गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो अहो विकी कुठे आहे? अगं आता तर होता ना इथं तेवढ्याला ना काही अक्कलच नाही अहो तुम्ही रागावू नका ना मी बघते पटकन नको तू बस मी बघतो बर मी काय म्हणतोय जरा हाय येळ आता आपल्याकडे तर जाऊ जरा बाबांचं दर्शन घेऊ प्रसाद बिसाद घेऊन येऊ की जरा ए पप्या आपण त्यांच्या कामासाठी आलो आणि तुझं काय चाललंय का होय होय ते बी महत्वाचं आहे सर हरिओम बसा बाबा नाही आले ते ध्यानस्थ बसलंय. नाही ते बोलणी करायची होती ना आपण करूया की बाबांनी मला बोलून घ्यायला सांगितलंय. असं होय म्हणजे तुम्ही बोलणार काय चालेल की बरं मग कसं कसं करूया हे बघा पंजाबवरनं माल आलेला आहे तो इथूनच सप्लाय होणार आहे. तर आता तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट कसं करणार ते सांगा. अहो माझी दारूची लय दुकान आहे ती वय आणि पोरांची फौजच आहे. माझं टार्गेट फिक्स आहे कॉलेजातली पोरं आणि एकदा का ते झालं का नाही मग गावापाड्यातली पोरं सुरू आहेतच काय. आणि पोलीस
काय आहे, पोलीस आहेत की नाही, पोलीस सगळे मामांच्या खिशात आहेत, त्याची काळजी तुम्ही करू नका. हा माझा माणूस आहे, माझ्यासाठी काम करतो. हा, ह्या ड्रग्जवर बंदी आहे. जर सापडलं तर परिणाम माहिती आहे ना तुम्हाला. परिणामाची काळजी करू नका. त्याचा विचार करू नका तुम्ही. काय तशी सिस्टीमच लावली मी. ठीक आहे, तुम्ही लॉट घेऊन जाऊ शकता. 50% ऍडव्हान्स आता आणि बाकी एका महिन्याभराच्या आत. बरं, माझ्या मार्जिनचं कसं काय? युजली 50% असतं. तुम्ही चढत्या दामात विकलं तरी हरकत नाही, पण आमची बेस प्राइस आम्हाला भेटली पाहिजे. डन आहे आमच्याकडनं. डन डन. चालेल. काय पाहिजे? ते वॉशरूमला जायचं. चला चला बाई, तुम्हाला दाखवतो. चला. इथून सरळ जायचं आणि डावीकडे वळा. चला. तू इकडे कसं काय? मटेरियल तर इथंच मिळते ना. इथं? हो, इथंच. किंमत माल ओके आहे ना? 1 नंबर. हा. बाकी काही बी काळजी करायची कारण नाही. हा? आपल्याला फक्त 2च माणसांपासून सावध राहायला लागतंय. एक म्हणजे तो मोहिते आणि दुसरा म्हणजे राणा. दोघं लई हुशार आहेत. आपला धंदा चौपट करू शकतात. मोहित बाबांचा भक्त आहे, त्याला शंका येणार नाही. पण हा राणा कोण? राणा कोण? काय हे बघा, राणा आहे का नाही, राणा
लय डेंजर माणूस आहे. राणाला हे सगळं खरं कळलं की नाही तर एक वेळ मोहिते परवडला पण राणा नको असं होऊन बसते. राणा आता परत चालाय शाना. म्हणजे काय? ते कसं आहे, राणा एक सस्पेंडेड हवालदार आहे आणि या राणाला पकडण्याची जबाबदारी का नाही त्या मोहितेवर आहे. अरे म्हणून तो इकडे आलाय ना व. अच्छा, मग प्रार्थना करा की हा मोहिते राणाला लवकरात लवकर पकडेल आणि त्या मोहितीची पण ट्रान्सफर होऊन जाईल. भक्त झाला तरी मोहित हुशार आहे, त्याला संशय आला तर काय खरं नाही. आणि तुम्ही पण त्याच्याशी सावध राहा. आम्ही जे सांगायला लागलोय तेच तुम्ही आम्हाला सांगायला लागलाय काय इमाम? पप्या, अरे ते म्हणताय ते खरं आहे. या मोहितेपासून सावध राहायलाच लागतंय. होय, मी सावध असतोय, तुम्ही तुमचं बघा काय ते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला. हॅलो, राणाचं लोकेशन ट्रेस झालंय सर. काय? केरली गावापासून पुढे काही अंतरावरती एक टॉवर आहे, तिथून रेंज कॅच केलेले. एक काम करा, आपली टीम लगेच तयार करा. मी सदानंद बाबांच्या आश्रमामध्ये तिकडे ताबडतोब या तुम्ही. हा सर. अहो कुठे विकी? मला काय माहिती आता कुठे गेला ते कार्टात देव जाणे. डोक्याला ताप झालाय नुसता. एक काम करा, तू आणि विकीचा सत्संग पूर्ण करा आणि घरी या. माधव आणि गाडी सोडून जातोय मी. अहो पण अहो ऐका ना. अहो मामा मामा ऐका की, ते बाहेर भजन बिजन चालू झाले, आपण जरा बाबांचं दर्शन घेऊन येऊ. चला. ए पप्या, अरे ज्या कामासाठी आलतो ते काम झालंय ना व. बदल की. होय, ऐका की, बरं दर्शन राहू दे, ते आता भजन संपल, जरा प्रसाद घेऊन जाऊ की. येडाय का? चल चल. आम्हाला मुक्ती देऊ नका. मामा, हा, ते प्रसाद घेऊन जाऊ की. काय पप्या परसाद परसाद म्हणालास तू? हा, किती खाशील? भूक लागली हो. हे मला लय आवडले, लय आदर मिळाला लागला इथं. एक काम करतो, गळ्यात माळा बिळा असं सगळं घालतो, भजन बिजन 2 शिकूनच घेतो आता आणि बसतो बाबा म्हणून. हो ते जोडतात. हरिओम. प्रसाद घेतला? नाही. चला ना, प्रसाद चालू झालाय. हा, चला. काय पाहिजे? ते वॉशरूमला जायचं होतं मला. वॉशरूम? सरळ जा, उजवीकडे. तिकडे होय. चल नाही. होय.